एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. यानंतर आपल्या धाराशिव जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला वाटतं मनोगत व्यक्त करण्यात मी असा फारसा वेळ घालवत नाही, तुमचाही आणि व्यासपीठाचाही, कारण बऱ्याच व्यक्तींनी सगळे प्रश्न मांडलेले आहेत, सगळ्यांची उकल झालेली आहे आणि मी फक्त मतदान करा एवढं आव्हान करू इच्छितो ह्या व्यासपीठावरनं की जो महायुतीचा उमेदवार आहे नाही का हा नाही नाही मला वाटतं मी बोलायची गरज नाही, सगळ्या व्यक्तींनी सगळे प्रश्न मांडलेले आहेत, सगळ्याची उकल झालेली आहे आणि पुन्हा पुन्हा चर्चा करायची गरज नाही असं वाटतं. काय कशावर हा म्हणजे बोलत आलोच की आतापर्यंत सगळीकडं युट्यूबवरनं वगैरे आपण ऐकतोय सगळं, मी कुठं कुठं काय बोललोय ते. राणा पाटील घराणं कधीच त्याच्यावर बोललं नाही, मी बोलतोय नाही का. मला वाटतं नाही आपण एकच मी सांगतो की आपल्या हा जो माझा भूमपरांडा वाशी मतदारसंघ आहे ह्याच्यासाठी मी काढलेली चिठ्ठी नाही, माझ्या कार्यकर्त्यांनी काढलेली एक चिठ्ठी मला दिलेली आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण आपल्या ह्या भूमपरांडा वाशीसाठी आपण देशाचं बोलतो, राज्याचं बोलतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सीमा सुरक्षित, देश सुरक्षित, पण गेल्या 40 वर्षात ज्याच्या पोटाची आग आपण मिटवू शकलो नाही त्याच्या डोक्यात राख असते. देश म्हणजे नेमकं काय, सीमा म्हणजे कशाच्या, जनता म्हणजे नेमकं काय, रोजगार म्हणजे नेमकं काय, ह्या प्रत्येक गोष्टीची व्याख्या आणि चिंतन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून देश जो चालू होतो तो गल्लीबोळातनंच चालू होतो, सुरुवात तिथनं असते आणि त्याचे प्रखर पडसाद हे दिल्लीला सुद्धा हलवू शकतात. हा तो प्रवास आहे. म्हणजे गावाच्या गल्लीपासून चालू होणारा, खेड्याखेड्यात छपरात राहणारा, शेताच्या बांधावर राहणारा हा शेतकरी हा देशाचा पंतप्रधान ठरवत असतो. त्याच्यामुळं माझा देश असा, माझा पंतप्रधान असा सगळं मान्य आहे, आम्ही नावं ठेवत नाही कशाला, पण माझ्या ह्या समोर बसलेल्या मतदाराचे, माझ्या जनतेचे प्रश्न सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. कारण भाषणबाजी आणि काय हे पोटाची आग मिटवू शकत नाही, त्याला 2 वेळचा अन्नच पोटात जावं लागतं, मग डोकं विचार करतं, तोपर्यंत डोकं विचार करत नाही. आणि त्या माझ्या बहिणीला जिची चूल संध्याकाळी पेटवायची पंचायत असते, भ्रांत असते, तिला कळतं की मला माझं संकट काय, आज उद्याचं माझ्या पुढे काय संकट आहे, माझ्या पोराची फी परवा भरायची आहे, त्याला शाळेत पाठवायचं आहे, माझ्या घरात अंथरुणावर पडलेला एक माझा कुटुंबातील एक व्यक्ती आहे, त्याला उपचार करायचे आहेत, माझ्या शेताला पाणी नाही, मला द्यायला खतं नाहीत, माझ्या मोटरला वीज नाही, हे ते जे प्रश्न आहेत. हे जे प्रश्न तुम्ही बोलताना आपण सगळेजण हे पोट भरल्यानंतरचे आहेत आणि पोट भरायच्या अगोदरचे जे प्रश्न आहेत मला वाटतं हे प्रश्न आहेत असं मला वाटतं. हा फरक आहे. आणि म्हणून आपण आमदार झालो, आपण खासदार झालो, आपण मंत्री झालो म्हणजे काय, माझ्या ह्या भोळ्या बाबड्या जनतेनं 40 वर्षात उपेक्षित राहिलेला हा जिल्हा प्रत्येक वेळेस बदल करायचा प्रयत्न केला. कुणीतरी येईल आणि मी जे विषय मांडले ह्या विषयाला हात घालेल, माझी 2 वेळा चूल पेटेल ह्याची कुणीतरी काळजी करेल, माझ्या घरावरचा छत कोणीतरी चांगला करून देईल, माझ्या शेताला कोणीतरी पाणी देईल, माझ्या विजेची सोय कोणीतरी करेल, ह्याच्यासाठी ते नेत्याकडे बघत असतात. कुणी एकमेकाला देऊन घेऊन चालवत नाही आणि तुम्ही आम्ही आपण काय खिशातलं देत नाही. शासनाच्या तिजोरीत हात घालायचा, त्या ठिकाणी भांडायचं, माझ्या जनतेची मतं मांडायची आणि विकास निधी माझ्या ह्या जनतेसाठी खेचून आणायचा, त्याच्यासाठी त्याच्या मनगटात आणि डोक्यात न्याट लागतं असा नेता ह्या ठिकाणी निवडून द्यायचा असतो.
आणि तेच आम्ही करतोय, तेच आम्ही करतोय. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षामध्ये माझ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं कामं काय झाली वगैरे, जी पत्र दिली, जो विकास निधी आला. खरं तर थोडं क्रिकेटचं उदाहरण देतो. जे 2 बॅट्समन असतात फील्डवरती, त्यांनी कधी स्कोरबोर्ड बघायचा नसतो. ह्या मताचा मी, बॅट तुमच्या हातात आली, तुमचा नंबर लागलेला आहे खेळायला, तुम्ही स्कोर किती करता, शतक कधी होतंय, अर्धशतक कधी होतंय, आणि एक शतक होऊन द्विशतक कधी झालं, त्या बोर्डाकडे कधी लक्ष द्यायचं नसतं. त्यांना एवढंच बघायचं असतं, प्रत्येक येणारा बॉल, मग तो कसा का असेना, प्रत्येक बॉलाला फटका बसला पाहिजे, तो सीमा पार गेला पाहिजे, सिक्सर मिळाला पाहिजे. म्हणजे मला माझे सहीचे अधिकार मिळाले, तुम्ही जनतेला दिले, आणि हे सहीचे अधिकार देत असताना प्रत्येक बॉल येणारा म्हणजे प्रत्येक येणारी समस्या, बॉल म्हणजे समस्या, ती समस्येचं निराकरण कसं झटकन होईल हे त्या नेत्यानं बघायचं असतं, ह्या लोकप्रतिनिधीने बघायचं असतं, आणि तो खरा लोकप्रतिनिधी. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षामध्ये आलेला निधी तुम्हाला सांगतोय, ही तुमची चिठ्ठी आहे, तुमच्या भागात विकास चालू आहे, तुम्हीच बघताय. त्याचं फक्त वाचन करायला माझ्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांनी दिलंय. तुम्ही बघा, पहिला वाशी नगरपालिका नगरोत्थान योजना 80 कोटीचा प्रस्ताव आहे आपला. कवडे साहेब आहे की नाही? का थांबलो? उत्तर द्या ना आता तुम्हीच, बरोबर आहे. भूम नगर परिषदेला 117 कोटी, त्याच्या अगोदरच्या जवळपास 50-60 कोटी, 200 कोटीचा निधी नगर परिषद भूम कामं चालू आहेत, माहिती घ्या. परांडा नगर परिषद जवळपास 120 कोटी नगरोत्थान मधनं माझ्या मुख्यमंत्र्यांनी दिले, कामं चालू आहेत. 60 वर्ष ज्या किल्ल्याकडे आपण बघितलं नव्हतं, शिवाजी महाराजांचा इतिहास, ती प्रतिमा आपण हृदयात जपतो, पण आपण मानव म्हणून, छत्रपतीचे वारस म्हणून आपण ते विचार जपण्याचं किती काम करतो, हे माझ्या शिवसैनिकांनी 40 वर्षानंतर तो किल्ला स्वच्छ करून आज त्या ठिकाणी जाणे येण्याची सोय बघा कशा पद्धतीने केली, तो किल्ला कसा करून ठेवलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस 2 नगर परिषदामध्ये ही कामं सुरू झाली, आपल्या ठिकाणी का सुरू झाली नाहीत, मला जरा उत्तर आपल्याकडंच हवं आहे कवडे साहेब. आणि मग विकासाच्या आड कोण येतो? तुमच्या माझे राजकीय मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, पण आपण ज्यावेळेस आपला अहंकार किंवा युगो जे काय असेल ते, किंवा मग आता मगाशी राष्ट्रवादीच्याच नेत्याने सांगितलं मला 2 कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे का तुला 2 घ्यायचे, ह्या घेण्या देण्यामध्ये जर 80 कोटीचा नगरोत्थानचा प्रस्ताव माझ्या वाशीचा जर धुळखात पडला असेल, ह्याला जबाबदार कोण? तानाजी सावंत नाहीये. 10 वेळा ह्यांनाही सांगतोय तुम्ही सह्या करा, ह्यांनाही सांगतोय तुम्ही सह्या करा, कागद माझ्याकडे द्या, मी मंजुरीचं पत्र देतो. अजूनही आलेलं नाही आपल्याकडं. बाकीची कामं सुरू झाली, बजेटरी प्लॅनिंग झालं की नाही? आणि म्हणून इथं पहिलंच आलं म्हणून त्याच्यावर एवढं उत्तर द्यावं लागलं. दुसरं आहे वाशी सिमेंट रस्ता, माऊली पेट्रोल पंप ते बस स्थानक 14 कोटी, आमदार निधी वाशी तालुका 4 कोटी, जनसुविधा जिल्हा परिषद 3 कोटी 65 लाख, 25-15 4.5 कोटी, 95-5 2 कोटी, परत जलसंधारण बंधारे 6.5 कोटी, त्याच्यानंतर स्मशानभूमी जमीन उपलब्ध करून दिली. आता ते पुढं काय लिहिलंय मला माहित नाही. ईदगाह संरक्षण भिंत 70 लाख, मुस्लिम समाज कब्रस्थान 30 लाख, केळेवाडी रस्ता 1 कोटी, महालदारपुरी रस्ता 1 कोटी 10 लाख, घाटपिंपरी रस्ता 84 लाख, कवडेवाडी रस्ता 60 लाख, घोडके रस्ता 34 लाख, पिंपळगाव लिंगे रस्ता 90 लाख, आणि PWDच्या अंतर्गत सुरू असलेली कामं स्टेट लेवलचा त्या खात्याच्या अंतर्गत ती कामं जवळपास 65 कोटीची आहेत. वाशी शहरासाठी MSCBच्या DP जवळपास 30 आणि त्याच्यासाठी निधी आहे 1.5 कोटी. वरील शहर वैशिष्ट्यपूर्ण योजना तांदळवाडी रस्ता ते SBI बँक रस्ता 1 कोटी. त्याच्यानंतर देवडीकर रस्ते 65 लाख,
माळी गल्ली ते घुले गल्ली रस्ते 35 लाख आणि ग्रामीण पुरवठा 31 कामं 26 कोटी. मला वाटतं ही सगळी कामं जवळपास आपल्या तालुक्यामध्ये 150 पावणे 200 कोटीची कामं चालू आहेत आणि त्याच्यात वाशी शहराची नगर परिषदेची भर टाकायची आहे. 80 कोटीचा प्रस्ताव प्रलंबित आहेत इथल्या लोकल राजकारणामुळं. त्याच्यात मी दोघांनाही सांगतोय, कवडे साहेबांनाही सांगतोय, आता युगो अहंकार प्रत्येकाचा आहेत, जपलं पाहिजे. राजपुत्र म्हणून जगण्याचा अर्थ नाही, सेवक म्हणून जगलं पाहिजे. ह्या समाजाचा सेवक म्हणून काम केलं पाहिजे. डोक्यातली पहिली हवा काढून टाका. 18 ते 29 वयोगटातला भारत देशामध्ये 70% तरुण आहे. हा तरुणाचा देश आहे. हा तुमच्या आमच्या तत्वाला आणि तुमच्या राजकारणाला बळी पडणार नाही. कारण तुम्हाला मतदानापर्यंत इलेक्शन लागेपर्यंत तुमच्या मजा ऐकून घेईल, तुमची भावनिक भाषण ऐकून घेईल, तुमची वचनं ऐकून घेईल, लक्षात तुम्ही दिलेले आश्वासन ऐकून घेईल. पण तो ह्या सगळ्या गोष्टीवरती शांतपणे विचार करतो. मी कुठं आहे, माझं कुटुंब कुठं आहे आणि ज्या नेत्यानं मला हे आश्वासन दिले, वचन दिले, त्यानं ह्या 5 वर्षामध्ये नेमकं काय झकमारी केली, काय काम केलं तो बघतोय. आणि मग त्याच्या बापालाही सांगतो 70 वर्षाच्या, तुझं प्रेम लय जुने नेत्यावर तू चाललंय ना, तुझ्या पुरतं मर्यादित ठेव. आम्ही तुला मतदान देणार नाही, आम्ही त्याला मतदान देणार आहे. हा कडक ताकदीचा तरुण 18 ते 29 वयोगटाचा आज त्याच्याकडे बघून तुम्हाला विकास करायला पाहिजे. मी नेता, मी अमुक, मी तमुक हे तुमच्या घरी ठेवा. तुम्ही सेवक याचा असेल समाजकारणात, याचा असेल राजकारणात, तर समाज सेवक म्हणून या. हाच मंत्र विश्वनेते नरेंद्रभाई मोदींनी दिलेला आहे. कारण पंतप्रधान स्वतः असताना सुद्धा मी सेवक म्हणून त्यांनी स्वतःला म्हणून घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस ते सेवक म्हणतात आणि ज्यावेळेस आपण स्वतःला नेते म्हणतो, कुठंतरी हे आत्मचिंतन नेत्याने सुद्धा करण्याची गरज आहे, हे माझं मत आहे. आणि म्हणून ही कामं बघितली असतील. मगाशीच आमच्या बाळूनं सांगितलं जगदाळे मामाच्या वसतिगृहाचं, ती व्यथा त्याने सांगितली. मी बार्शीत बोर्डिंगला शिकलेलो आहे. आपल्या पेटी समोरची एक सतरंजी हे आपले अस्तित्व, हे आपली जमीन, हे आपलं घर, आणि पेटी म्हणजे हे आपला खजिना पुस्तकाची. मग पंखा नसायचा, पाणी बिणी हा विषय सोडा. आणि ज्यावेळेस जगदाळे मामाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये मी पाऊल टाकलं, ते बघितलं. माझ्या लाडक्या छोट्या छोट्या मुली त्या ठिकाणी तसल्या थंडीत गार पाण्यात अभ्यास करायचा. प्रत्येक पालकाचा आपल्या मुलाविषयी मुलीविषयी एक विजन असतं, आत्मीयता असते. आणि माझी पोरगी, माझा पोरगा भविष्यात जाऊन काहीतरी करेल या अपेक्षानं पोटाला चिमटा घेऊन तो बाप आई शेतात राबत असते आणि त्या ठिकाणी ते लेकरू ठेवलेलं असतं. मी ते बघितलं आणि बाळूला तात्काळ सांगितलं, 1 लाख लागू नाही तर 10 लाख लागो, सोलरचा पूर्ण पंप त्या ठिकाणी बसवायचा आणि सगळ्यांना गरम पाण्याची आंघोळ माझ्या मुलींना झाली पाहिजे. 18 लाख सो खर्चातनं त्या ठिकाणी टाकलं. बजेटमध्ये कुठला तसला मी बजेटचं बघतच नाही. आलं लक्षात? तो मला नाद नाही. निधी किती दिला, किती शिल्लक राहिला, त्याचं काय करायचं, टक्केवारी कशी मागायची, नाही का, लय नाद आहे आपल्या भागात. आलं लक्षात? पूर्वीचा आमदार ह्यांचा नातेवाईक 1 तारीख झाले की त्याचे सगळे बच्चे कच्चे टक्केवारी घेण्यासाठी त्या ऑफिसच्या दारात बसायचे लोक. हे सगळ्या भूमपरंडवासीच्या मतदारांना माहित आहे. आणि जे कार्यकर्ते तुमच्या राष्ट्रवादीचे सुद्धा निधी मागायला गेला, 8-8 10 वेळा, नाही ह्याला भेट, 4 दिवसानं त्याला भेट, 5व्या दिवशी त्याला भेट, आणि मग त्याला कळतं लयच खरेवर आले. आणि जो 6वा खरा असतो त्याला भेट म्हणणारा, मग ती खरं सांगतो साहेबाचं एवढं एवढं द्यावं लागतं, मग पत्र मिळतं, नाही का? अशीच पद्धत होती ना. ह्या सगळ्या पद्धतीला मोठ माती ह्या जिल्ह्यामध्ये तानाजी सावंतनं दिली. आज कुठल्याही ऑफिसमध्ये जा, जिल्हाधिकाऱ्यापासून कुठल्याही कृषी अधिकाऱ्यापर्यंत BDO तहसीलदार, मी कार्यकर्त्याला एकच सांगतो, तिथं जायचं, स्वतःचा फोन चालू करायचा आणि तहसीलदारच्या कानपटाला लावायचा. मी बोलतो काय बोलायचं ते, कसं काम होत नाही ती मी बघतो, ती जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून नुसता फोन जरी केला तरी ह्या जिल्ह्याचे अधिकारी माझ्या शेतकऱ्यासाठी ताटकन उभा राहतात.
ह्या फरक तुम्ही बघितला असेल. हा फरक हा व्यक्तीमधला फरक असतो. सत्ता एकदाच येते, हा ताम्रपट नसतो कुणासाठी. आणि त्या सत्तेचा मान राखून आपल्याला काम करायचं असतं. ज्याला म्हणतो ना हमेशा पाय जमिनीवर असावे. आणि म्हणून जे हवेत उडतात ना नेते, ह्यांच्यासाठी मी सल्ला देतोय, ऐकायचं की नाही त्यांनी ठरवायचं. हवेत उडू नका, एका झटक्यात ही जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, लेक लाडकी म्हणून मी म्हटलं, पाण्याचा गरम पाण्याचा प्रश्न सोडवला. आपल्या भूमपरांडा वाशी आकांक्षित जिल्हा, आकांक्षित तालुके म्हणून आपण जवळपास 1,500 मुलींना सायकलीचं वाटप केलं. तुम्ही बघितलं असेल, मिळाले की नाही हायस्कूलच्या मुलीला सायकली. वाड्या वस्तीवरनं आपल्या मुली जातात, तिच्या बापाला भावाला वेळ नसतो, कुठेतरी धंद्याला नोकरीला जायचं असतं. मग माझ्या त्या पोरीला स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी 1,500 सायकलीचं आपण वाटप केलं. आज माझी पोरगी आज त्या ठिकाणी ताट मानेनं सायकलवरती स्वतः जाते. आईची गरज लागत नाही, बापाची गरज नाही ना भावाची गरज नाही. हे केलं. आज जो 18 ते 29 वयोगटातला माझा तरुण आहे, आणि पहिलीपासून 10वी पर्यंत माझ्या ग्रामीण भागामध्ये जी मुलं शिकतात, त्याच्यातलाच मी एक त्यांचा प्रतिनिधी आहे. ह्यांना वाटतं ना माझं पोरग पुणे मुंबईला ठिकायचं, शिवायचं, शिकायला ठेवायचं, मोठ्या शाळेत शिकलं पाहिजे. का? लय मोठं काहीतरी होईल, मोठ्या कंपन्या काढतील. अरे हा तानाजी सावंत जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलाय, बार्शीला बोर्डिंग मध्ये राहिलाय. आज काय निर्माण केलं नाही. ग्रामीण भागात शिकलो, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, तिथं काय मेंदूत का अक्षर जात नाहीत का त्याचे? तेवढं धाडस, तेवढं कर्तृत्व, तेवढी इंटॅक्च्युअल माझ्या ग्रामीण भागातल्या मुलामध्ये सुद्धा आहे. आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, आपल्या भूमपरांडा वाशीच्या माध्यमातून जवळपास 110 स्मार्ट बोर्ड. माझ्या मुलांना सुद्धा कॉम्प्युटर कळला पाहिजे, माझ्या मुलाला सुद्धा डिस्टन्स लर्निंग कळलं पाहिजे, माझ्या मुलांना कम्युनिकेशन कळलं पाहिजे, माझ्या मुलाला कॉम्प्युटर ऑपरेट करता आला पाहिजे, माझ्या शिक्षकांना त्या स्मार्ट बोर्डवरती माझ्या मुलांना शिकवता आलं पाहिजे. ही तळमळ घेऊन, हे कोणी सांगितलं नव्हतं मला, ना कोणी मागितलं नव्हतं. ते आणले, माझ्या संस्थेतल्या लोकांनी आणून बसवले. माझ्या संस्थेतले पुण्यातले शिक्षक आले, इथल्या शिक्षकांना ते ट्रेनिंग दिलं, त्यांच्याकडं शिकवून घेतलं. मला वाटतं ते 110 बोर्ड चालू असतील. ही तुमची जबाबदारी आहे. नंतर करून दिल्यानंतर पुढं चालू ठेवायची, आपल्या मुलाकडे बघायची, त्या शाळेकडे बघायची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक आहे. आणि म्हणून विकास हा असा असतो. राहिला कळीचा मुद्दा MSCB, बरोबर, MSCBच्या बाबतीतला विषय. जसं माझ्यावरती विषय आला, 132 kVचं सबस्टेशन पाहिजे, सिस्टम हॅम्पर होते, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही. मी आपल्या भाजपचे आणि महायुतीतले आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि मला वाटतं मागच्या वर्षी अधिवेशन चालू असताना आपल्या संघाची एक 3 सदस्यीय कमिटी मला भेटली होती मुंबईला. आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही तुमच्याशी आम्हाला चर्चा करायच्या वेगवेगळ्या विषयावरती. मग अधिवेशनातला पार्ट झाला, तहकूब झालं, मी बंगल्यावरती आलो. 3.5 तास आता त्या तुमच्या राज्य आणि राष्ट्रीय लेवलचे तुमचे 3 पदाधिकारी होते संघाचे, त्यांची चर्चा झाली. त्यांनी सहकारावरती माझ्याशी चर्चा केली, एज्युकेशनवरती चर्चा केली, उद्योगावरती चर्चा केली, जलसंधारणावरती चर्चा केली, जलसंपदावरती चर्चा केली, ऊर्जावरती चर्चा केली. आणि मी त्यांना एक विनंती केली, म्हटलं साहेब आपण चर्चा करतोय, हे जो फलित मला कळलेलं नाही नेमकं, आपण डिस्कस करतोय प्रत्येक गोष्टीवरती. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रश्न मला विचारताय, उत्तर मागताय, मी त्याचं उत्तर देतोय. मास्तरच होतो, उत्तर देण्यात मला काय वाटत नाही, जे वाटतं ते मी बोलतो. ऊर्जेच्या बाबतीत तुमचं मत काय? मी म्हणलं ऊर्जेच्या बाबतीत माझं एक मत आहे. खरं तर मंत्रिमंडळ स्थापन करताना ज्या आमदाराला आपण मंत्री करतो, जे नेते मंत्रिमंडळ निर्मिती करताना एकत्र बसतात, मिटिंग घेतात,
हे ज्यांना मंत्री करायचं आहे त्याचं क्वालिफिकेशन बघितलं पाहिजे. ह्याचं क्वालिफिकेशन काय, ह्याचं परसेप्शन काय, ह्याचं व्हिजन काय, ह्याला येतं किती, ह्याचं कर्तृत्व काय, हे बघून खाते वाटप होणं मला अपेक्षित होतं आणि ते झालं नाही. तरी सुद्धा आपण MSCBच्या जे काय महावितरणचं मंडळ आहे ह्यांना माझ्याबरोबर बसायला सांगा. मी माझ्या पद्धतीनं त्यांच्याशी चर्चा करून 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राला 3 टायर सिस्टम विजेची देऊन, 3 टायर सिस्टम म्हणजे काय, काही शेतकऱ्याला काही मंडळाला 24 तास वीज, काहीला 12 तास वीज आणि काहीला 8 तास वीज. आज फक्त 8 तासच आणि ते रात्री शेतकऱ्याला झकमारा म्हणतात, 8 तास रात्री वीज हे मी देऊ शकतो. म्हणजे काय, ह्याच्या मागचं धोरण काय. आणि मी सगळं सांगायला बसलो तर माझी किंमत काय राहणार आहे, नाही का. ह्याचं धोरण माझ्याकडे आहे, ह्याचा DPR माझ्याकडे आहे. मी सांगू शकतो हे वीज कशी देऊ शकतो. आणि 6 महिने नाही, वर्ष 2 वर्ष जरी हे खातं मी चालवलं, माझ्या शेतकऱ्यांना मी मोफत वीज देऊ शकतो. एवढी माझ्याकडे याच्यामध्ये पॉवर आहे. कारण मी त्याच खात्यातला आहे, तेच खातं शिकलेलं आहे, मला माहित आहे काय करायचं. आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता त्यावेळेस MSCBच्या वेगवेगळ्या CMD MD ED ह्या लेवलवरती माझे क्लासमेटच आहेत ना त्या ठिकाणी. ते म्हणले अरे बाबा तू ह्या खात्यात येऊ नको, आम्हाला झक मारावं लागेल, नोकऱ्या सोडावं लागतील, तू इथं काय येऊ नको आमच्या ह्या भागात, तू तिकडे कुठं मिळतंय तिकडे जा, आमच्यात नको येऊ, आमचं चाललंय बरं चाललंय. आणि मग मोदी साहेबांचं स्वप्न कुठं गेलं, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. एका बाजूला हे, एका बाजूला हे, कुठला रस्ता धरायचा बघा. आणि आपण जे आत्ता दिला प्रस्ताव 132 केवीचा, माझ्याकडे प्रस्ताव आल्याबरोबर महावितरणचे CMD MD ED आपण माझ्या दालनामध्ये बैठक लावली, प्रस्ताव मान्य करून घेतलेला आहे सबस्टेशनचा. हे सांगा धाडसानं, मी सांगतोय धाडसानं, जबाबदारीने बोलतोय. सबस्टेशनचा प्रस्ताव मान्य केलाय, राहिला विषय जागेचा. आणि मग प्रत्येकाला वाटतं की छत्रपती दुसऱ्याच्या घरात जन्मावा, बरोबर. प्रस्ताव आणायचा, फोटो काढायचा, स्वतःचं महत्व विभागातल्या नेत्याने बघितलं पाहिजे, आयला मी केलं हे, बरोबर. आणि ज्यावेळेस स्वतःच्या खिशाला हात घालायची वेळ येते त्यावेळेस हे गायब होतात, दिसतच नाहीत. हे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि मग महावितरणच्या अधिकाऱ्याला पाठवलं, सर्वे केला. आमचे गपट साहेब होते. गपट साहेब त्यावेळेस मी काय सांगितलं होतं, तुमच्याच्यान शक्य नाही, 6 एकर जमीन लागते. असंच मानकेश्वरला कैलासवासी आमचे आमदारे बापूसाहेब, त्यावेळेस मी आमदारही नव्हतो, त्यांनी सांगितलं मला सबस्टेशन पाहिजे. म्हणलं दिलं. काय करावं लागतंय, जमीन घ्यायची आहे, पैसे पाहिजे, 2 एकर पाहिजे, दिले. मी स्वतः खिशातले पैसे काढले, बापूसाहेबांना दिले, त्यानं ती जमीन खरेदी केली, मानकेश्वरचं सबस्टेशन सुरू झालं. ह्या ठिकाणी 6 एकर पाहिजे. ह्यांना म्हणलं सांगा काय करायचं, म्हणजे जमीन खरेदी करावं लागते. आणि ह्यांच्यातला एजंट आणि दलाल पुन्हा जागा झाला. 2-4 लाख रुपये एकराची जमीन 12 लाख 15 लाखावर हे मी नेऊन ठेवली. त्यांना माहित आहे साहेब देत आहे ना, आपल्याला काय, फोटो आपला आहे, पैसे साहेबायचे आहेत. आता मग ह्या ठिकाणी माझे 2-2 पुतणे आहेत, माझा अख्खा पदाधिकारी ह्या ठिकाणी बसलाय, ह्यांना माहित नाही जमिनीचे भाव काय आहेत त्या ठिकाणी. आणि मग तरी सुद्धा मी ह्या खोलात गेलो नाही. त्यांना सांगितलं ठीक आहे, अपात्री दान हे लाभत नाही, 80% जमिनीचे पैसे मी वैयक्तिक तानाजी सावंत देतो, त्या जमिनीचे 20% तुम्ही वर्गणी करा. किती, 20%. पुन्हा गप्प. ह्या 42 डिग्रीमध्ये सुद्धा थंड. पुन्हा महिना गेला. मी आमच्या गपाट वकिलांना विचारलं, साहेब काय झालं, पुढं आपल्याला जायचं. साहेब म्हणे कुणीच काय बोलत नाही, 20%. मी म्हणलं ठीक आहे, अजून दुसरा प्रस्ताव घेऊन जा, मला ह्यांची मनच बघायची होती. लक्षात आलं असेल मी काय बोलतोय ते. 95% जमिनीचे पैसे मी देतो, 5% फक्त लोक वर्गणी करा. पुन्हा महिना गेला. पुन्हा गपट साहेबांना आमच्या बाळूला बोलवलं. काय झालं साहेब, आता तरी भेटतच नाही ते. आता तुमच्या साक्षीनं परत सर्व नेते ह्या ठिकाणी आहेत. आता 100% पैसे मी देतो, खरेदी खात्री करा. मला तुमची पडलेली नाही, मला ह्यांची पडलेली आहे. ती नीट झाले ना, ह्यांचा
बांधबांधुरा नीट होणार आहे, ह्याच्या पिकाला पाणी मिळणार आहे, ह्याचं सोयाबीन पिकणार आहे, ह्याचा ऊस पिकणार आहे. तुम्ही तुमचा इगोन तुमचा फोटो जरा बाजूला ठेवा, त्याला बघू द्या मला. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सांगतोय, हे सबस्टेशन झाल्यात जमाय. आचारसंहिता झाली. माझ्या गपाट वकिलांना मी विनंती करतो, माझ्या बाळूला विनंती करतो, हे जर खरेदी खत ताबडतोब संपून टाका आणि माझ्या शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विजेचा प्रश्न एकदाची मिटवून टाका, मातीत गाडा तो. हे काम करण्याची माझी पद्धत आहे. आणि आपल्यालाही ह्या वाशीनगरवासी ह्याच्या माध्यमातून विनंती करतोय, 80 कोटीचा प्रस्ताव, भगवान दे रहा है छप्पर फाड़ के, आपकी झोली फटी हुई है, अच्छी बनाओ, ले लो 80 करोड़ हमारे जनता के लिए. बसा एकत्र. परत नम्र आवाहन करतो सगळ्यांना, विकासाचा पैसा माघारी पाठवू नका, परत मिळत नाही. माझा मुख्यमंत्री हा देणाऱ्यातला आहे हे ध्यानात ठेवा. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा निधी आपल्या धाराशिवला आलेला आहे. 16,000 कोटी पाण्याचे. आज ताईने सांगितलं की त्या आपल्या अंबाबाई मंदिराचे किती, आपल्या भागातच भूमपरांडा वाशीमध्ये 700 कोटी पाणी टाकायच्या नलिका, त्याचं काम सुरू झालेलं आहे. जवळपास आपल्या तालुक्यामध्ये 2 ते 2,500 कोटीचा निधी हा तानाजी सावंतनं आपल्या मतदारसंघात आणलेला आहे. ह्याची वाच्यता कुठेतरी झाली पाहिजे, बोललं पाहिजे. केलं, नाही केलं. मला जाब विचारायचा अधिकार जे ताईंच्या उकिरड्यावरती 25 वर्ष जगलेले आहेत, त्यांचेच नातेवाईक, त्यांना अजिबात नाही. कारण ह्या लोकांनी त्याच्या पार्श्वभूमीवरती लाथ मारून त्याला फेकून दिलेला आहे. त्यानं बोलायचं नाही. मला माझ्या ह्या समोर बसलेल्या जनतेनं तानाजी सावंतला आपला लोकप्रतिनिधी म्हणून, सेवक म्हणून नेमलेला आहे. त्यांचा अधिकार आहे, तू आमच्यासाठी काय केलं. आणि ह्यांचा उत्तर द्यायला मी बांधील आहे, 100% बांधील आहे. तुम्ही बघितलं असेल, शिवशक्ती कारखाना बंद पडलेला 2013ला चालू केला. साखर आयुक्ताकडे आपल्या बी तक्रारी होत्या, त्या माध्यमातून लिगलमधनं आम्ही बी उत्तरं दिली. प्रकरण तरीच नेलं. आज 12 वर्ष बंद पडलेला तुमचा हायवेच्या कडचा दुसरा कारखाना ऑक्टोबरमध्ये चालू होतोय. आज दोन्ही मिळून कमीत कमी 2 ते 2.5 हजार माझ्या 18 ते 29 वयोगटातल्या मुलाला रोजगार मिळतो की नाही सांगा. मिळणार आहे की नाही सांगा. मिळणार. 12 वर्ष तेरणा बंद पडला. कुणी पाडला, कसा पाडला त्या खोलात जात नाही. कारण उकिरडा उकरायची माझी सवय नाही. मी विकास करणार आहे. मी कुठलेही पडदे मागचे उघडणार नाही. मी पुढे चालत जाणार आहे. ज्याला आपण म्हणतो हत्ती चले अपने ढंग से, कुत्ते भुंकते हैं, भुंकने दो, मला फरक पडत नाही. आणि म्हणून त्या तेरणेचे 36,000 सभासद आहेत. किती? 36,000. आणि त्या ढोकेची बाजारपेठ ह्या सीझनच्या अगोदर आपण बघितली असेल, बरोबर आहे. त्या ठिकाणी चिलारी आणि सगळ्याचे शटर बंद असलेली बाजारपेठ होती. देशोधडीला ते दुकानदार लागले आणि ह्या काळूवळूने प्रत्येक ठिकाणी ते कारखाना मिळताना अडचणी निर्माण केल्या. त्याही आपण पार पाडल्या कायद्याच्या माध्यमातून. आणि 6 महिन्यामध्येच ते तेरणेचं धुराडं पेटलं. कारण तेरणा हा धाराशिव जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. तेरणा हा महाराष्ट्रातला पहिल्या 4 पैकी पहिला साखर कारखाना आहे. हे कुणीही टाळू शकत नाही, कोणीही डावलू शकत नाही. आणि त्या ठिकाणी आज डायरेक्ट इनडायरेक्ट 5,000 पोरांना आज नोकऱ्या मिळाल्या, रोजगार सुरू झाला, माझ्या शेतकऱ्यांच्या चुली पेटल्या. अजून एक कारखाना त्या ठिकाणी आहे बोरंटेला कळमध्ये. आपल्याच काही नेत्यांनी त्याच्यात पाय घालायचा प्रयत्न केलाय. मी पाय घालणाऱ्याला भीक घालत नाही, कारण ही जनता माझ्या पाठीशी आहे. येत्या वर्षामध्ये तोही कारखाना उभा करणार कळमचा आणि ह्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला ऊसाचं क्षेत्र बनवून दाखवणार. हा माझा ऊस बागायतदार करून दाखवणार. आणि मग ह्याच्यासाठी काय पाहिजे? ह्याच्यासाठी पाहिजे पाणी. आणि तुम्ही बघितलं असेल, मागच्या 3-4 महिन्यापूर्वी मी स्वतः जेऊर बोगद्यामध्ये गेलो. आपले जवळपास 5 ते 6,000 शेतकरी त्या ठिकाणी आम्ही मिरगव्हाणला घेऊन गेलो. विहिरीचं काम चालू आहे, बोगद्याचं काम पूर्ण झालंय. आणि जर 2019ला मंत्रिमंडळातनं मला डावललं गेलं नसतं
तर मला खात्री आहे आणि तुम्हालाही विश्वास आहे डिसेंबर 2022ला हे पाणी आपल्या भूमपरांडा वाशीमध्ये आलं असतं. दुर्दैव नाही झालं ते, पण नियतीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं. ते साध्य झालं आणि परत ते काम जोमानं सुरू झालं. येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये हे पाणी उजनीचं 7 TMC आपल्या भूमपरांडा वाशी आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे वचन मी देतोय. आणि मग माझा दुसरा विषय आहे रस्ते. ना होऊ द्या रस्ते, नको आम्हाला डांबर, आम्ही गुडगाभर चिखलातनं चालू. एकदा पाणी येऊ द्या, पाणी येऊ द्या. आज 10 एकर 20 एकर 50 एकर 100 एकर एवढं क्षेत्र असणारा माझा वतनदार आहे आणि त्याला सालसंधी सुद्धा शेतात पिकत नाही. 5 पोती 10 पोती सुद्धा पिकत नाही. देशोधडीला लागलेत. एकदा पाणी येऊ द्या, मग हा माझा शेतकरी आज पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा जास्त उत्पन्न घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, ही हमी मला आहे. ह्याची चिंता मला नाही आहे. आणि म्हणून पाण्याचा प्रश्न मार्गी लावतोय, रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लावतोय, विजेचा प्रश्न मार्गी लावतोय. तुम्ही बघितलं असेल हिने काय केलं, तारीख पे तारीख. पाणी माझ्या बापानं आणलं, पाणी माझ्या आजोबानं आणलं. अरे मग तू 25 वर्ष काय दाढी करत होता का? तू काय केलं नेमकं? लोकांच्या नुसत्या भावना भडकवायच्या, हप्ते गोळा करायचे, ह्याच्याशिवाय तुम्ही वेगळं काय केलं नाही. तुम्ही बघितलं असेल ह्याच्या गावाची, ह्या गिरवल्याची स्मशानभूमी सुद्धा आपण दिली. 25 वर्ष स्मशानभूमी नव्हती गावाला. बरोबर आहे. वावगा आहे का अतिशोक्ती आहे? वास्तव आहे. 16-17ला त्या गिरवलीला पाणी पुरवठ्याची योजना नाही आतापर्यंत. मी माझ्या सतीश मोठे माझा कार्यकर्ता त्याच्या माध्यमातून जवळपास 4-5 टँकरनं 4 महिने पाणी पुरवलं त्या गावाला. तू आमदार होता ना बाळा, तुझा बाप 10 वर्ष आमदार, तू 15 वर्ष आमदार. तुझ्या गावची स्मशानभूमी आणि तुझ्या गावचा पाणी पुरवठा योजना जर तुला करता येत नसेल तर तुझ्यासारखा मूर्ख कदाचित ह्या भूमपरांडा वाशीचं दुर्दैव असेल त्या काळातलं. त्यांना माणूस मिळत नसावा म्हणून त्यांनी तुझ्यासारखा निष्क्रिय माणूस लोकप्रतिनिधी म्हणून निवडला. आता तू ह्या ठिकाणचं तुझं चंबुगबाळ आवर, तुझ्या काकाकडं पुण्याला जाऊन राहा, व्यवस्थित जीवन जग. ह्या लोकांच्यासाठी तानाजी सावंत खंबीर आहे आणि तानाजी सावंतसाठी ही माझी जनता खंबीर आहे. तुम्ही बोटं घालायचे काय कारण आहे? राहिला विषय MIDCचा. आपल्याला 3 तालुक्याला 3 MIDC साठी आतापर्यंत 3 वेळा बैठका झालेल्या आहेत. उद्योग मंत्रालय, आपले मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे जा, त्याची माहिती घ्या. नुसत्या MIDCवर थांबलेलं नाही. मला तेरखेड्याचा फटाकडा क्लस्टर ही करायचा आहे सेपरेट, हे ध्यानात घ्या. ह्या 3 MIDC फटाका क्लस्टर, खवा क्लस्टर. आणि मी आमच्या काकाशी चर्चा केली. देश पातळीवरती माझं व्हिजन काय, ज्यावेळेस माझा खासदार त्या ठिकाणी निवडून देईन तुमच्या माध्यमातून, त्यावेळेस भारत देशाला वेड लागेल असा प्रकल्प माझ्याकडे आहे, ज्याला आपण म्हणतो फार्मिंग एअरपोर्ट. शेतकऱ्यांचं विमानतळ मराठीत सांगतो, फार्मिंग एअरपोर्ट. हे सुचायला तरी डोकं लागतं कमीत कमी, होतं का नाही नंतर बघू, नाही का? फार्मिंग एअरपोर्ट. आज गडकरी साहेबांनी देशभर हायवे बनवले, लाखो कोटी त्या ठिकाणी घातले. आणि आज माझा शेतकरी, माझे कांद्याचे भाव पडले रस्त्यावर उतरतो, सोयाबीनचे भाव पडले रस्त्यावर उतरतो, कापसाचे भाव पडले रस्त्यावर उतरतो. ज्वारी पिकन आली, आमच्या भागातली ज्वारी 1 नंबर. ज्वारीचं पोती भरले की भाव 2000-2500 आणि ज्वारी संपली की भाव 6000. ह्याची आम्हाला गरज नाही. जर फार्मिंग एअरपोर्ट ही संकल्पना भारतभर राबली आणि हे माझं व्हिजन आपले विश्वनेते पंतप्रधानजी यांनाही लिखित रूपात मी पाठवलंय. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माझे मुख्यमंत्री एकनाथजी भाई यांच्याकडे लिखित रूपात दिलंय. माझ्याकडे त्याचा DPR तयार आहे. संकल्पना थोडक्यात सांगतो आणि मी संपवतो. प्रत्येक जिल्ह्याला एक शेतकरी विमानतळ असलं पाहिजे, फार्मिंग एअरपोर्ट शेतकऱ्यांच्यासाठीच. त्या ठिकाणून शेतकऱ्यांचा माल, भाजीपाला, द्राक्षे, फळं, ज्वारी, गहू, हरभरा, तूर, अमुक तमुक, खवा, दूध, जे काय असेल ते, हे 24 तासामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोहोचलं पाहिजे, ही ती संकल्पना आहे. 24 तासाच्या.
आणि त्या प्रत्येक जिल्ह्याला फार्मिंग एअरपोर्ट आणि त्या जिल्ह्यातले असणारे तालुके जे गडकरी साहेबांनी राज्य जोडण्यासाठी जी मेहनत घेतली ना, ते रस्ते माझा जिल्हा आणि तालुके जोडण्यासाठी घ्यावी केंद्रानं. आणि माझा तालुका तो जिल्हा हा कॅरिडॉर असेल. माझ्या शेतकऱ्यांची पोरं तिथे उद्योगधंदे थाटतील आणि त्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट, गोडाऊन, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, क्लार्क, हे ते डिझेल भरणारे, गाड्या चालवणारे, हा सगळा रोजगार माझा त्या जिल्ह्यात, माझ्या जिल्ह्यातल्या मुलांच्यासाठी तयार होईल. हा एक भाग. आणि दुसरा भाग आपण बघतो की माझे द्राक्षे तुटली, माझी भाजी झाली तयार, आपण गाड्या भरतो, टेम्पो करतो, पुण्याच्या बाजारपेठेत पहाटे 4ला आपला टेम्पो जाऊन उभा असतो आणि सकाळी 6-7ला आपले लिलाव होतात. ह्या पद्धतीनं माझा माल त्या जिल्ह्याच्या एअरपोर्टवरती येणार. 24 तासामध्ये तो ज्या ठिकाणी मार्केट असेल त्या एजंटनं सांगितलं असेल त्या ठिकाणी, मग दुबई असेल, अबुधाबी असेल, गल्फ कंट्री असेल, सौदी अरेबिया असेल, त्या ठिकाणी जाईल आणि 24 तासाच्या आत माझा माल त्या बाजारपेठेत विकला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला त्याच्या ऑनलाईन वरती त्याची पट्टी दिसेल. आज 100 रुपयाचा माल जर पाठवला तर त्याचा आपल्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 1000 रुपये किंमत होते. मी म्हणतो हे सगळे एजन्सी, हे ट्रान्सपोर्ट, ह्याच्यावरती 500 रुपये खर्च झाला. माझ्या शेतकऱ्याच्या खिशात बिनबुबाट 100 रुपयाचे 500 रुपये पडणार आहेत आणि तेही 24 तासाच्या आत. ही ती संकल्पना आहे. आणि म्हणून मला आपल्या फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय, जसं आपलं सरकार येईल केंद्रातलं आणि आपल्या राज्यातलंही, सिम्बॉलिक म्हणून देशात पहिला प्रोजेक्ट हा कुठं सुरू केला जाईल तर तो हा महाराष्ट्रात सुरू केला जाईल, हे तुम्हाला वचन देतो, असं मला फडणवीस साहेबांनी आणि माझ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला थोड्या दिवसात ते स्वप्न, आज स्वप्न दिसतंय पण मी स्वप्न बघतो आणि ते सत्यात वास्तवात उतरवायची ताकद आणि धमक ह्या तुमच्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे. ह्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, हे मी तुम्हाला वचन देतो. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपल्या महायुतीतला नरेंद्र भाई मोदी यांचे हात बळकट करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार येत्या 7 तारखेला त्यांच्या घड्याळापुढच्या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मतानं विजय करायचा आहे आणि आपला एक लोकप्रतिनिधी 4 जूनला संसदेत बसला पाहिजे. हे जी काळजी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांना सर्वांना घ्यायची आहे. आणि त्यानंतर 4 जून नंतर परत मी माझ्या ताईला ह्या ठिकाणी आणेन आणि विजयी सभा, विजयी जल्लोष ह्याच चौकात केला जाईल, हे वचन देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या अनिकेत उत्तम शिंदे यांना वाशी शहर शिवसेना संघटक पदाचं पत्र माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते देण्यात येत आहे. त्यानंतर बोधिसत्व युवक मंडळाचे अध्यक्ष श्री संग्राम बनसोडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहे. माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली संग्राम बनसोडे यांचा जाहीर प्रवेश होत आहे शिवसेनेमध्ये.
कृपया आपण योगीजींचं स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माननीय योगीजी पुष्पहार अर्पण करतील. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपला उत्साह दाखवून देऊया. जय भवानी, जय श्रीराम, भारत माता की. आपला उत्साह आणि महाराजजींवरचं प्रेम इथे दिसून येत आहे. श्री सुरेशजी हाळवणकर, श्री रवींद्र माने आणि श्री सुनील महाजन योगीजींना चांदीची तलवार भेट देत आहेत. आपण टाळ्यांच्या गजर